नमस्कार. नवनाथकडून तुगलकी वसुली होत असल्याने नवनाथने थेट मीडियाशी संपर्क साधत बारामती तालुक्यातील कथित यश प्राप्त दूध संस्था व पतसंस्थेच्या विरोधात खळबळजनक खुलासे केलेत. एका बाजूला बारामती तालुक्यातील दूध संस्था व पतसंस्थांच्या कथित भ्रष्ट कारभाराविरोधात आंदोलन होत असताना नवनाथने खळबळजनक खुलासे केल्याने बारामतीतील पतसंस्था व दूध संस्थांना नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. असो, चला तर पाहूयात नेमका काय आहे प्रकार. बारामती तालुक्यातील दूध संस्था व पतसंस्थांचा कथित तुगलकी कारभार चव्हाट्यावर आलेला असतानाच त्यात भर म्हणून की काय दूध पतसंस्थेच्या तुगलकी वसुलीचा आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा गैरप्रकार उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती असलेल्या पुढाऱ्याच्या संस्थेतील असून नवनाथ पवार हा दूध डिस्ट्रीब्युटर त्याचा बळी ठरलाय. या संदर्भात पीडित नवनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर दूध संस्थेने नवनाथ यांच्याकडून दूध विक्रीपोटी येणे असलेली 3.5 लाख रुपयांची रक्कम आपल्याच पतसंस्थेतून कर्ज स्वरूपात नवनाथ यांना देऊन ती वसूल केली. हे एवढ्यावरच थांबले नाही तर नवनाथ यांना विश्वासात घेऊन कर्ज फेडण्याच्या नावाखाली त्यांचा टेम्पो 2012 पासून 1000 रुपये दिवसाप्रमाणे भाड्याने घेतला व नंतर नवनाथ यास हाकलून देत आज तागायत भाडेही दिले नाही व भाड्याची रक्कम कर्ज खात्यामध्येही जमा केली नाही. उलट नवनाथ यांच्याकडे 18 लाख रुपये फिरत असल्याचे कारण पुढे करीत त्यांच्या जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पवार यांनी सदर पतसंस्थेकडे वारंवार खाते उतार्याची व इतर कागदपत्रांची मागणी केली. मात्र संस्थेने माहिती देण्यास टाळाटाळ करीत दंडेलशाहीची भाषा सुरू केली आहे. दरम्यान नवनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार 2012 पासून आजपर्यंत 1000 रुपये प्रति दिवस भाडे याप्रमाणे जवळपास 45 लाख रुपये दूध व पतसंस्थेने नवनाथला न देता लाटले आहेत. हे एवढ्यावरच थांबले नाही तर संस्थेने 18 लाख रुपये कर्ज वसुलीसाठी पीडित इस्माच्या जमिनीवर बोजा चढवीत त्यावर ताबा मिळवण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. उल्लेखनीय बाब ही की 2009 मध्ये घेतलेल्या कर्जाचा बोजा सदर जमिनीवर 2009 मध्ये न चढविता 2012 मध्ये चढवण्यात आला. त्याहून नवल म्हणजे सदर जमिनीवर पूर्वीचाच बोजा असताना हा बोजा चढवण्यात आलाय. त्यामुळे बोजा न चढविता कर्ज दिले कसे, पूर्वीचा बोजा असताना बोजा चढविला कसा, असा प्रश्न नवनाथ यांनी उपस्थित केलाय. दरम्यान नवनाथ यांनी दूध संस्था व पतसंस्था यांच्याकडे आपले जवळपास 45 लाख रुपये भाडे व टेम्पो आहे. त्यामुळे सदर संस्थेने कर्जाची रक्कम वजा करून टेम्पोसह उरलेली रक्कम आपल्याला परत करावी अशी मागणी केली आहे. चला तर पाहूयात काय म्हणतायत नवनाथ पवार. सहकारी दूध उत्पादक संस्था आणि पतसंस्था बिगर शेती सहकारी पतसंस्था यांच्या जाचानी गाव सोडून मी 8-10 वर्ष झालं बाहेर आहे. आणि यांनी माझ्या 2000चं कर्ज असताना 2009चं कर्ज असताना 2020 साली बोजा चढवला, माझा टेम्पो ओढून नेला, माझी उपजीविका यांनी बंद केली, मला नाहक त्रास दिला. त्याच्यामुळे मी आता ह्या मीडियासमोर येत आहे. माझं नाव नवनाथ दशरथ पवार, मुक्काम पोस्ट राहणार राख. मी डेअरीचा डिस्ट्रीब्युटर असताना मला खराब दुधाचे पैसे माझ्या नावावरती टाकले. नावावरती टाकून त्यांनी पतसंस्था चढवली. पतसंस्था चढवल्यानंतर पतसंस्थेची वसुली करण्यासाठी मला म्हणले तुम्हाला दुधाचं कमिशन देतो. कमिशन मला अद्याप मिळालं नाही. कमिशन न मिळता मला 1000 रुपये भाडे देतो म्हणून गाडी मुंबईवरून बोलवून घेतली. बोलवून घेतल्यानंतर ॲग्रीमेंट न करता मला 4 महिन्याने विचारलं असता की बाबा माझे पतसंस्थेला पैसे का जमा नाही केले तुम्ही, तर म्हणले पैसे जमा नाही करणार आणि गाडी बी तुला देणार नाही, तुला काय करायची ते करून घे असं बोलले असता मी 2-3 ठिकाणी गेलो. पण AR साहेबांच्याकडे गेलो, तिथं मी माझी काही बंदोबस्त केलेला नाही त्यांनी. आणि आज पेपरची मागणी केली, पेपरही मिळत नाही. 2009 साली कर्ज घेतलं, 2012ला मी गाडी त्यांना दिली. 2009 सालाला दिल्यानंतर 2020ला डायरेक्ट त्यांनी माझ्या प्रॉपर्टीवरती बोजे चढवलेला आहे. बोजे चढवले असताना मी AR साहेबांच्याकडे 3-4 वेळा गेलो, त्यांनी मला काही दखल घेतली नाही. लेखी अर्ज दिला तरी बी त्यांनी दखल घेतलेली नाही. पुढे आता मी जीवनाला कंटाळलेला आहे, मला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. संस्थेचं दूध आपण घेत होतात, काय म्हणजे कशासाठी घेत होतात, काय करत होत नेमकं? त्यांचं डिस्ट्रीब्युटर होतो, मार्केटमध्ये दूध विकत होतो त्यांचं. कुठे विकत होतात? मुंबईला, वाळकेश्वरला. अच्छा. त्यातून किती कर्ज पडलं चढलं तुमच्यावरती? 3.5 लाखाचं, 3,60,000. त्याच्या बदल्यामध्ये काय केलं तुम्ही? कमी त्यांनी जमीन लिहून घेतली माझ्याकडून. आणि गाडी कधी नेली? गाडी 2012ला त्यांना दिली. 1000 रुपये भाडं देतो म्हणून सांगितलं त्यांनी. त्यांनी गाडी दिली नाही आणि भाडंही दिलं नाही. हा बोजा कधी चढला तुमच्यावरती? कर्ज कधी घेतला आपण? कर्ज घेतलं 2009ला
आणि बोजा चढलाय 2020ला. अच्छा, आणि गाडी 2012ला नेली. 12ला नेली. मग त्या गाडीच्या भाड्यातून वगैरे पैसे जमा झाले असतील? नाही, काही 1 रुपया जमा करून नाही घेतला त्यांनी. वर मला म्हणतात 18 लाख रुपये भरा. तुम्हाला दिले का काही? 1 रुपया नाही दिला मला. भाडंही नाही मिळालं? नाही, भाडंही नाही मिळालं मला. म्हणजे 2012 पासून 1 रुपया भाडं आपल्याला मिळालं नाही. नाही. 2012 पासून संस्थेच्या खाते उतार्यात पण ते गेले नाही. खाते उतारा पण नाही गेलं आणि खाते उतारा मागितल्यानंतर खाते उताराही मिळत नाही आम्हाला. अच्छा, एअर कडे भेटला होता आपण, काय झालं तिथं? त्यांना अर्ज दिला तर ते म्हणले तुम्ही संपर्क शाखेशी साधा. शाखेकडे गेलं असतं ते 20 लाख, आता किती भरताय सांगा? 20 लाख भरा, 15 लाख भरा. सर्वसाधारण 2012 पासून आज 2024 आहे. भाड्याचा विचार करता किती रुपये माझं भाडे 40 लाख रुपये झाले त्यांच्याकडे. आणि देणं किती आहे संस्थेला? संस्थेला देणं 18 लाख रुपये. आणि त्यांनी काय गाडीची भरली असेल ते मायनस करून राहिलेले पैसे माझे मला मिळावे. माझं 7-12 कोरा करून द्यावं. माझी गाडी मला मिळावी. आज कोणाच्या नाव टेम्पो? गाडी माझ्याच नावानं आहे. आणि आता त्याचा वापर कोण करताय? डेअरीच करते, डेअरी. बरं, आता आपली मागणी काय आता नेमकी? आमची मागणी एवढीच की आमचा 7-12 कोरा करून द्या, आमच्या गाडीचं भाडं द्या, आमची गाडी आम्हाला पाहिजे. पुढे भूमिका काय? संस्थेने जर याला प्रतिसाद नाही दिला तर पुढची भूमिका काय राहणार? पुढे आम्ही आंदोलन करू.